नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. आता बातमी आहे आंदोलनाची, पाहूया सविस्तर. नांदेडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता रस्त्यावर उतरली आहे. नांदेड पूर्णा रोडवर रास्ता रोको आंदोलन करत शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान, शेतकऱ्यांची कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी हा रास्ता रोको आंदोलन केले आहे. तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्या, अन्यथा मंत्री, खासदार आणि आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा देखील यावेळी इशारा देण्यात आला आहे. हा रास्ता रोको जवळपास 1 तास सुरू असल्याने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झालेली पाहायला मिळत असून नांदेड पूर्णा रस्त्यावरील तळणी फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. पाहूया शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते. आमच्या मागण्या आहेत. मी आज निळा येथून जिल्हा अधिकाऱ्याला पत्र लिहून इथं या रोडवर निमगाव रोडवर आज आलो आहे. हे आमच्या मागण्या आहेत. 50,000 रुपये शासनानं मदत दिली पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. यासाठी आम्ही या लिमगाव रोडवर निळ्याचे कार्यकर्ते व या लिमगाव सरकार मधले कार्यकर्ते घेऊन आलो आहोत आणि याच्या पुढे आमचं ह्या जर मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही आमदारला, खासदारला कोणलाही गावात येऊ देणार नाही. त्यांना आम्ही झोडून काढणार. आमचा आता संताप व्यक्त केलेला आहे. आता याच्या पुढे त्याची आम्ही कोणतीही गैर सोय करणार नाही. गेल्या काही दिवसापासून सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं पिकच नाही तर शेतकऱ्याच्या जमिनीचा सुद्धा मसनवाटा झालेला आहे आणि त्याच मसनवाट्यात शेतकऱ्याला पाहिजे तशी मदत करायची सोडून सरकार त्याला दफनात घालायचं काम करत आहे. कारण ज्या पंजाबच्या सरकार शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये द्यायला मदत परवडते, पण आपल्या सरकारला 8,500 रुपये म्हणजे एक भीक द्यायची की काय, 85 रुपये प्रति गुंठा म्हणजे 3,500 रुपये, त्यात 70% म्हणजे 2600 रुपये एकरी फक्त मदत शेतकऱ्याला होती आहे. आणि शेतीचा खर्च एकरी पाहिला असता 50,000 ते 7,000 रुपये एकरी खर्च आहे. तर ही तुटपुंजी मदत मान्य नाही तर सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा. संपूर्ण शेतकऱ्याची विनाअट कर्जमाफी केली पाहिजे आणि कोणतेही निकष न ठेवता हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. असं नाही केलं तर शेतकऱ्याचे पोरं गावोगाव आता त्यांचा संयम तुटलेला आहे. कारण शेतकऱ्याचे पोरं नेपाळसारखी परिस्थिती करायला आता मागे पुढे पाहणार नाहीत. एखादा जरी मंत्री दिसला तर त्याला ठोकल्याशिवाय शेतकऱ्याचं पोरग आता गुपचूप बसणार नाही. आजवर केले सर्वांसाठी, प्रत्येक पक्षासाठी, प्रत्येक शेतकऱ्यासाठी करून पाहिलं, पण आमची भूमिका कोणीच मांडायला तयार नाही. त्यामुळे आता आमच्या शेतकऱ्याचा संयम तुटलेला आहे. येणाऱ्या काळात आम्ही आमच्या दाराला कोणी येऊ, आमदार येऊ, खासदार येऊ, कोणता मंत्री येऊ, त्याला आम्ही धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.